नमस्कार. उठ द्रौपदी वस्त्र संभाल, अब गोविंद ना पाएंगे अशी समाजाची अवस्था आहे. प्रत्येक स्त्रीनं सक्षम झालं पाहिजे. सक्षमीकरणाचं वारं वाहत असताना, महिला सबलीकरणाचं वारं वाहत असताना आपण अशा अनेक आख्यायिका बोलत असतो. चार चौघांमध्ये बऱ्याच गोष्टी आपण बोलतो, पण जेव्हा समोर येऊन लढा द्यायचा असतो तेव्हा कित्येक महिला पुढे येत नाहीत. या सगळ्याच गोष्टींचा उहापोह, स्त्री शक्ती म्हणजे काय आहे, स्त्री मुळात काय आहे, स्त्री काय करू शकते, याची अनेक उदाहरणं आपण वृत्तपत्रातनं वाचतो. माझ्या आयुष्यामध्ये असे हिरे, माणिक, मोती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सक्षमीकरणाच्या आणि सक्षमीकरणाच्या प्रवाहामध्ये स्वतःला सिद्ध करणाऱ्या अनेक महिला भेटल्या. त्याच महिलांना समोर आणायचा माझा हा प्रयत्न आहे. शब्दांच्या पलीकडं, विचारांच्या पलीकडं सुद्धा स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि ते मी ठामपणे मांडत असते असं सांगणाऱ्या, शांतपणे आपलं काम करणाऱ्या, कुठल्याही प्रसिद्धीच्या झोतात नसणाऱ्या, आरसपाणी सौंदर्य असंच म्हणावं लागेल असं एक व्यक्तिमत्व, ज्यांना मी खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. ते जे बोलतात तेच करतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. इतकं धाडसी व्यक्तिमत्व, इतकं सक्षम व्यक्तिमत्व, अस्तित्वात सकट स्वतःचा शोध घेणारं व्यक्तिमत्व म्हणजेच माधुरीताई चालुक्य. आज त्यांच्या भेटीला आपण आलेलो आहोत. नमस्कार ताई. नमस्ते. मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण खूप गोष्टी बोलत असतो, ऐकत असतो. कायदा, सुव्यवस्था यावर बोलत असताना महिला सक्षम झाली आहे याचे लेखही वाचतो आणि वृत्तपत्रातनं वाचतो. शासन प्रशासन काय करतंय माहिती नाही आहे. पण ताई, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतं का महिला खरंच सक्षम झाली आहे का आणि महिला सक्षमीकरणाची गरज आहे का? तुम्ही माझ्यापर्यंत आलाय. नक्कीच. सक्षम आहात म्हणूनच एवढे छान छान शब्द वापरताय. उगीच नाही आहे. आता हे जे शब्द आहेत तुमच्याजवळ ते सक्षमीकरणाचेच आहेत की. मी म्हणेन जिजाऊंना सक्षमीकरण, जिजाऊंच्या काळात हे सक्षमीकरण नव्हतं. आज आपण इंटरव्ह्यू घेतोय त्या काळात तर एक चाक पण घडलेलं नव्हतं. जिजाऊंना कोणतं विद्यापीठ होतं? अगदी. बहिणाबाईंना कोणतं विद्यापीठ होतं? त्यांचं विद्यापीठ शेत होतं. त्यांचं त्या जिजाऊंच्या काळात तर काहीच यंत्रसामुग्री नव्हती. मिक्सरचा पण नव्हता. मग अशा अवस्थेमध्ये गाडी नव्हती की ट्रक आणि किंवा आपले एस.टी, बस, गाडी, तुमची ते काय कार, ह्या काही गोष्टी नव्हत्याच की. मग घोडा किती वेगाने पळेल किंवा घोडागाडी किती वेगाने पळत असेल, बैलगाडी किती वेगाने जाऊ शकते. एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं, आयुष्य तिथेच संपत होतं ना ह्या प्रवासातच. नवरा नसताना, पती नसताना, पतीजवळ नसताना ह्या बायका काढत कशा असतील? पुढारलेलं जग नव्हतं. आणि सक्षमीकरण म्हणतोय, तुम्ही खूप पुढे गेलाय. तुम्हाला बांधून ठेवायला असं मला नाही वाटत आहे की असं अगदी करकचून बांधलंय. जर तसं वाटतंय आणि अबला नाही आहेत किंवा अत्याचार होत नाहीत असं बिलकुल नाही आहे. मी असं बिलकुल विधान करणार नाही. पण मी म्हणेन, तुम्ही सक्षमीकरण हा जो शब्द वापरला, तर सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय? तर मानसिक बळ जे तुमच्यात उपजत आहे. जी शक्तिपीठं आहेत ती कुणाची आहेत? जी शक्तिपीठं आहेत आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये, ती कुणाची आहेत? नवरात्र कुणाचं आहे? तुमचंच आहे ना. माझ्या पहिल्या आईचं आहे. आधी माया, आदिशक्तीचं आहे, म्हणजे माझं आहे. माझ्यात तिचं बीज आहे, तुमच्यात आहे, सगळ्यांच्यात आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. ती आपण विसरलोय. ती शक्ती आपण विसरतोय आणि मग आपण कम्पेअर करायला लागतो की सक्षमीकरण आणि हे होतं ते होतं. तुमच्यातलं सक्षमीकरण, तुमच्यातली मानसिक शक्ती जर तुम्ही विसरलात तर मग सक्षम तुम्हाला बाकीच्यांनी किती ढकललं तरी तुम्ही जाणार नाहीत ना पुढे. अडचणी तर यावेच लागणार, अडचणी तर असणारच. मग अडचणीतून तुम्ही जेव्हा पुढे जाताय तेव्हा खरं सक्षमीकरणच ना. ते सक्षमीकरण स्वतःच्या मनाचं सक्षमीकरण. हे तुम्हाला बाजारात विकत मिळत नाही. शेजारी जाऊन म्हणू शकत नाही तुम्ही की मला वाटीभर सक्षमीकरण, मला आत्मविश्वास द्या. तर आत्मविश्वास नावाचा जुना पिक्चर एक मधल्या काळातला, म्हणजे मला वाटते साधारणतः 90च्या काळातला असावा, 90च्या पुढचा वगैरे. तर त्याच्यामध्ये दया डोंगरे आपल्या मैत्रिणीला, म्हणजे मला वाटते नाना पाटेकरांच्या मिसेस होत्या त्याच्यामध्ये. तर त्यांना त्या कॉन्फिडन्स गेलेला, घरात दिवस रात्र पिशवी घेऊन बाजारात जाणाऱ्या, घरातली कामं करणाऱ्या, सून ऑफिसला जाते तर तिचं सगळं सांभाळणाऱ्या, तिचा डब्बा वगैरे सांभाळणाऱ्या ह्या. आणि त्यांना तो आत्मविश्वास कमी पडत असतो. नवऱ्याची बोलणी खातात, मुलांची बोलणी खातात वगैरे वगैरे, अर्थात अत्याचार सहन करत असतात. तर मग त्यांना त्या दया डोंगरे म्हणतात की मी तुला आत्मविश्वास देते आणि घरी येऊन तुला मी आत्मविश्वास दिला हे
नुसतं बोलतात, हम्म. म्हणजे तिला असं ते शब्दांनी त्यांना ते आत्मविश्वास देतात. थोडक्यात काय त्यांच्या आतला आत्मविश्वास जागा करतात. ते शेवटी म्हणतातही ते गोष्ट की मी काय असा आत्मविश्वास तुला हे केलेलं नाही आहे, फक्त तुझ्यातला आत्मविश्वास मी वाढवला, काय जादू केलेली नाही. तर हाच जो आत्मविश्वास आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स पण होऊ नये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की काही हासिल नसताना तुम्ही शायनिंग मारता हो. किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असतो तुमचा. तर तो कुठेतरी लेवल गाठली पाहिजे आणि आपल्या पुढे आदर्श ह्या जुन्या ज्या आमच्या ह्या विद्वान स्त्रिया होत्या त्यांचा पाहिजे. अतिशय योग्य रीतीने तुम्ही जाल जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल. स्वतःला ओळखणं म्हणजे काय, आतली शक्ती ओळखणं, तुम्ही काय करू शकता. तर तुम्हाला 36 गुण दिलेत परमेश्वराने, ज्याला अपभ्रंश असा की 36 नखरे आहेत, ते गुण आहेत. जिथे माझ्या जिजाऊंना विद्यापीठ नव्हतं, जिथे माझ्या बहिणाबाईंना विद्यापीठ नव्हतं, तर मग तुम्हाला काय, तुम्हाला सगळी उपलब्धता आहे. यंत्रसामुग्री आहे घरात, पटपट स्वयंपाक करू शकता. आणखीन एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की स्वयंपाक पाण्याला कमी का लेखलं जाते. लेडीजकडून कमी लेखलं जातं, बायकांकडून कमी. मी स्वयंपाक करायचा, आताच्या मुली तर सरळ स्पष्ट म्हणजे असं म्हणतात की नाही मग ते पुरुषांनी केलं पाहिजे, अमकं केलं पाहिजे. हे काय हे लाटणं मोर्चा. तुम्हाला ती गोष्ट बहाल केल्यासारखं केले आणि तुम्ही त्याच्यात छान छान करा ना काहीतरी. नसेल पसंत तर तुमच्यापुरतं जेवढं तुम्हाला बनवता येईल तेवढं करा, तुमच्या जोडीदारापुरतं करा, तुमच्या मुलांपुरतं करा, जेवढं करता येते तेवढं तरी करायला लागेलच ना. त्यात आनंद नाही आहे का. अन्नपूर्णा एकीकडे म्हणतो आणि एकीकडे म्हणतो आपण की नाही नाही माझी मुलगी शिकली आहे, मी तिला स्वयंपाक घरात अजिबात राबू देणार नाही. अरे स्वयंपाक घरात राबणं म्हणजे वाईट काय आहे. खरं. लगेच तुम्हाला ती जय संतोषी मामधली स्त्री सूनबाई कशी काय समोर येते, भूसे की रोटी और नारियल के कटोरे में पाणी दे दो. असं कुठेही चाललेलं नसावं. खूप कमी ठिकाणी असं आहे, अन्याय होतोय मी नाही म्हणत नाही, परंतु तेच म्हणते की तुमची आतली शक्ती जागृत होणं म्हणजे सक्षमीकरण. बाहेरचं सरकार येऊन तुम्हाला घरात येऊन शिकवणार नाही आहे की तुमचं सक्षमीकरण करा, तुमचं मानसिक बळ वाढवा. कशाला असं कोण म्हणेल. ते तुमच्याच पाशी आहे ना. तेच म्हणलं मी, शक्तिपीठं तुमची आहेत, जागृत देवस्थानं तुमची आहेत. 9 महिने 9 दिवस जे आहे ते 9 दिवस जे आहे ते नवरात्राचे आहेत. खरं. ते तुमच्या गर्भाची पूजा आहे. जो घट आहे तो तुमचा गर्भ आहे. निर्मितीचं तुम्ही साधन म्हणजे निर्मितीचं तुम्ही प्रमुख स्रोत आहात. सॉरी साधन म्हणले मी, स्रोत आहात. मग तुमच्याजवळ जर निर्मितीचं जर स्रोत आहे तर तुम्ही किती मोठे झालात. हे दुसऱ्या कुणाला दिलेलं नाही आहे, मला दिले. मी महान आहे, पण मला असं जाणवलं पाहिजे ना की माझ्याजवळ शक्ती आहे म्हणून मी महान आहे. हे विसरून जातोय. हे विसरलं नाही पाहिजे. मानसिक बळ तुमचं वाढवा. त्याला तुम्हाला बाहेरचं कोणी येऊन कोणीही आत्ताच तुम्ही मला वाटते मला आपली चर्चा झाली की द्रौपदीला श्रीकृष्ण आले. हो. द्रौपदीला श्रीकृष्ण आले तर निर्भयाला कोण आलं. लहान 1.5-2 वर्षाच्या मुलीला कोण येतंय. दुर्दैव आपलं आहे की आपल्यात शक्ती कमी पडते आणि त्या 1.5 वर्षाच्या मुलीने काय शक्ती, काय कुठून आणायची शक्ती. तर त्याकरता मग आई शक्तिवान असली पाहिजे. एकीकडे आपण म्हणतो आई ही गुरु वगैरे, तर हे जे लहान 1.5-2 वर्षाची मुलं आहेत ही कुठे सोडायची नेमकी ते बघायला पाहिजे ना. तुम्ही कुठे सोडताय, काय करताय, कुणाजवळ सोडताय, त्यांचं रक्षण कोण करणार आहे. सक्षमीकरणाची इतकी सुंदर अर्थपूर्ण व्याख्याच म्हणता येईल. ती इतक्या शांत आणि संयमीपणे त्या सांगतायत. तुम्ही गृहिणीला खूप उच्च स्तरावर पाहता आणि आत्ताच तुमच्या बोलण्यातनं जाणवतं की गृहिणी ही सपोर्ट सिस्टीम आहे कुटुंबाची. खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय तुम्ही आई, सून, मुलगी वेगवेगळ्या नात्यामध्ये जेव्हा हे सगळं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळं नातं आहे तुमचं, ते कसं मॅनेज करता. कारण एक उद्योजिका, एक सामाजिक कार्यकर्ती, एक आई म्हणून मुलांच्याही अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. शिवाय तुमचं स्वतःचं एक वेगळं स्वयंभू व्यक्तिमत्व आहे. हे कसं मॅनेज करतात. दिवसाचे 24 तास पुरतात का. नाही पुरत. हे मात्र पक्क आहे की दिवसाचे 24 तास पुरत नाही. आणि आवर्जून असं वाटतं की पुढच्या जन्मी जर 28 तास मिळावेत. परमेश्वराकडे गेल्यावर तेवढं मात्र नक्की मागेल की खूप काही करायचं आहे. 28 तासही पुरणार नाहीत ॲक्च्युली. करायला खूप काही गोष्टी आहेत. हे मी म्हणेन की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्वयंपाक आहे किंवा मुलांना वाढवणं आहे, प्रत्यक्ष जेव्हा प्रोसिजर चालू असते त्यावेळेस तो त्रास कळतो. म्हणजे त्रास होतो हे कळतं. त्रास
जसं जसं अनुभव येत राहतात तसं तसं ते अंगवळणी पडायला लागतं आणि छान वाटायला लागतं. म्हणजे पदार्थ करताना चुकल्यानंतर फारच वाईट वाटतं हो. आणि मग तो जेव्हा नंतर नीट व्हायला लागतो तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. तर मग ते मागचं विसरतो आपण. तसं प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे जिथे आपण ज्या ज्या ठिकाणी अडचणींना तोंड देऊन साऱ्या सिंपल गोष्टीतसुद्धा आणि मोठ्या गोष्टीतसुद्धा जेव्हा आपण करत राहतो, करत राहायचंच ना. म्हणजे माझं मन रमत नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी टिपिकल गृहिणीच आहे. आणि उद्योजिका वगैरे हे नंतर करत म्हणजे मी म्हणाले आता तुम्हाला की 28 तास पुरत नाहीत, तर ही करायची उर्मी स्त्रीमध्येच असते. म्हणजे काय काय हे 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 सगळं काही करावंसं वाटतं ना, ते आपल्यालाच करावंसं वाटतं. फक्त आपण हलवत नाही स्वतःला. जेव्हा आपण स्वतःला हलवतो की जागं करतो की हां तुला हे करायचं ते करायचं आहे म्हणजे नुसता वेळ नाही घालवायचा आहे, तेव्हा मग खूप गोष्टी येतातच ना. आणि आपल्यातच ती कला आहे. म्हणजे स्त्रीमध्ये जी कला आहे ती मला वाटते पृथ्वी तलावर परमेश्वराने बहाल केलेलं सगळ्यात मोठं देणी तुम्हाला आहे ती की तुम्ही सगळ्या क्षेत्रात खूप छान पद्धतीने काम करू शकता. मुळात तुम्हाला आई बनवलं आहे, तेच एवढं छान दिलं आहे की बाकी सगळ्या गोष्टीत सगळी आईच ना. मग ती कुठेही कुठल्याही क्षेत्रात आई पुढे आली की मग ती संपलंच, प्रश्नच नाही. मग ती छानच करणार. तर प्रत्येक गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून बघायचं की ही गोष्ट सुंदर बनली पाहिजे, छान झाली पाहिजे, मला स्वतःला छान वाटलं पाहिजे. इतरांचं नंतर आलं डोक्यात, नंतर येतं डोक्यात. पहिल्यांदा मला असतं की मला 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 पदार्थ बनवायचं तर स्वतःला चांगला लागला पाहिजे. स्वार्थी आहोत आणि स्वार्थी बनावं लागतं. खरं तर महाभारतामध्ये कुंती एका ठिकाणी असं म्हणते की मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे आणि परमेश्वरा जर मला द्यायचंच असेल तर दुःख दे. याचं कारण की त्या दुःखामध्ये मी तुझी सतत आठवण ठेवेन. ताईंच्या घरामध्ये आल्यानंतर दुर्गा मातेचा फोटो असेल किंवा त्यांचं ते घरातलं सगळं राजेशाही तो थाट जो आहे तो पाहत असताना कुठेही गर्व अहंकार याचा दर्प येत नाही. जमिनीवर पाय घट्ट रोवून त्या उभ्या आहेत आणि हेच त्यांच्या शब्दातून ते आपल्याला सांगत आहेत. दिवसाचे 24 ताससुद्धा मला कमी पडतात आणि जर मागायचेच असतील तर 28 तास मी मागेन. म्हणजे प्रत्येक काळ हा पुढे सरकत असतो पण त्यांची कामं ही त्याच वेगाने सुद्धा पुढे पळत आहेत. तरी मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं स्वतःची आंतरिक शारीरिक मानसिक काळजी कशी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कामात जेवढं राहू तेवढं म्हणजे मी असं म्हणत नाही की रांधावाडा उष्टी काढा, ते मला असं काहीतरी टिपिकल विचार करतील बायका असं वाटतं, तसं नाही आहे. तर तुम्ही कोणत्याही कामात स्वतःला गुंतवून घेणं, मग ते काही असू दे, बेबी सिटिंगचं काम असू दे, तुम्ही तुमचं मूल सांभाळताय त्याच्यातही मी म्हटलं ना उत्तम राहावं, प्रत्येक गोष्ट उत्तम व्हावी. मेकअप करताय तो चांगला करा. तुम्ही जर डोळ्यात काजळ लावताय तर ते नीट लावा. तुम्ही जे काही करताय टिकली लावताय तर ती पण नीट लावा, छान लावा, साधी का असे ना. जे काही असेल जे काम करताय तुम्ही ते नीट करा. मग त्याच्यात वेळ जातो आपोआपच. म्हणजे वेळ जातो म्हणण्यापेक्षा वेळ सत्कारणी पण लावायचा आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत करता येण्यासारख्या. तुम्हाला स्वतःला तुम्ही ओळखायचं आहे, आपल्याला काय आवडतोय काय नाही आवडते हे सगळं बघून तुम्ही तुमचं मानसिकता नीट ठेवू शकता. गाणी ऐकताय तुम्ही, डान्स करताय, आता तुम्हाला इतकं स्वातंत्र्य आहे की कोणी तुम्हाला बंधन घालत नाही. अगदी मला वाटते जवळजवळ 1000 स्त्रीमधून एखाद दुसरी स्त्रीला बंधनं असू शकतात. माझ्या बघण्यात तरी आता सध्या तरी असं नाही आहे की कोणी बंधनात आहे. जे साधारणतः 90 सालापर्यंत बंधनं होती असं वाटतं मला. 90-95 पर्यंत ती बंधनं चालू होती. कॉम्प्युटर युग झालं, हे सगळं आपले साधनं झाली, मोबाईल वगैरे झाले, हे कम्युनिकेशनची साधनं फार झाली. तर अशा वेळेस आता थोडं ते प्रमाण मला वाटते बायका हुशार झाल्या. बायकांनी स्वतःला आपण जे सक्षमीकरण म्हणतोय ते खूप प्रमाणात बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे. खूप मी आता बघते ना, पूर्वी एवढ्या बायका नव्हत्या गाडी चालवणाऱ्या किंवा असं इतकं डेअरिंग नव्हतं बायकांचं. तर आता प्रत्येक क्षेत्रात बाई बाहेर दिसतीये. आपल्याला पटेल असं कपडे घालतायत, सासवा पण असं हे नाही करत आहे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे ते तुम्ही अपरिचित ठिकाणी गेलात, लग्न होऊन सासरी गेलात तर तिथं थोडं विचारांमध्ये वगैरे तफावत असणार. तुम्ही तुम्हाला कशा पद्धतीने काय वातावरण निर्मिती करता येते मी तेच सांगते. तुमच्यात गुण असतात, तुम्ही ती वातावरण निर्मिती करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच नियम आहे ना, की तुम्हाला हवं ते सगळं तुम्ही करू शकता. फक्त तुमच्यात ती शक्ती जागृत झाली पाहिजे.
तुम्हाला जसं पाहिजे तसं माणसाला तुम्ही वागवू शकता, करू शकता. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. आत्ताच तुम्ही मला म्हणालात ना की बाबा राजेशाही वगैरे हे सगळं आपण नंतर केलं. तर या सगळ्या गोष्टी करताना आनंदही होत होता. जे अडचणींचा इतरांना त्रास होतो तसंच आम्हालाही झाला. असं वेगळ्या आपण आभाळातून पडलो याच्यातला भाग नाही आहे. आईच्याच पोटातून आलेली सगळी मुलं आहेत, सगळे ह्याच पृथ्वीवरचे आहेत. अडचणी असणारच, अडचणी ह्या असणारच. ताईंबरोबर कितीही चर्चा केली तर ऊर्जा आणि ऊर्जाच एवढंच मिळू शकेल मला असं वाटतं. माझ्या प्रश्नांना पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशा सगळ्या गोष्टींना मी बाजूला ठेवून ताईंशी मोकळेपणाने चर्चा करते. अनेक प्रश्नांची उत्तरं मी शोधायचा प्रयत्न करते. मला वाटतं या प्रश्नांना सामोरं जात असताना मैत्रिणींनो तुमच्याही मनातल्या प्रश्नाची उत्तरं मिळत असतील. खरं तर हे व्यक्तिमत्वच अचाट शक्तिशाली आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं त्या म्हणतात. इतकं सहजासहजी काही मिळालेलं नाही आहे. जे मी काही करत गेले त्यातून हे उभं राहत गेलं. 2 मुलींची आई म्हणून सक्षमपणे उभी असलेली ही माता अनेक प्रश्नांना सामोरं जाते मुलाखतीच्या माध्यमातून. खरं तर बंधन हा शब्दच मला वाटतं स्त्रीसाठी सुटलेला आहे. पण माझ्या प्रश्नाची बंधनं ताईंवर सध्या आहेत. मी पुढच्या प्रश्नाकडे येते. ताई, तुमच्याशी बोलताना खूप गोष्टींचा उहापोह तुम्ही करता. अगदी वैदिक काळापासून कार्ल मार्क्स असेल, चर्चिल असेल, अगदी व्हिक्टोरिया राणीपासून अगदी चालुक्य घराण्यापर्यंतच मी म्हणेन अनेक गोष्टींची तुम्हाला माहिती, इतकं अपडेट राहणं. म्हणजे असं काय वाचलंय की त्यातनं तुम्हाला हा प्रचंड साठा मिळालाय? वाचन, शाळा खूप महत्त्वाची. म्हणजे आई वडील आणि शाळा ही गोष्ट खूप महत्त्वाची. अगदी म्हणजे पहिलं स्थान तुमच्या ज्ञानात भर टाकायला. तर लहानपणापासूनच शाळेतच वाचनालय होतं. मग ते सगळे स्टोरीज म्हणजे इसापनीती किंवा पंचतंत्र वगैरे इथपासून सुरू झालं. त्याच्यानंतर टॉलस्टॉय, पॅपिलॉन, थँक्यू मिस्टर ग्लॅड, नंतर मग फिडेल कॅस्ट्रो, चे गवेरा, आई ही कादंबरी, अशा खूप गोष्टी वाचनात यायला लागल्या आणि वाचन आवडायला लागलं. म्हणजे अगदी हिटलर वाचले, सगळंच म्हणजे. आणि सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे इतिहास. मग सीतेला शिकवणाऱ्या वैदिक काळातल्या स्त्रिया, मैत्रेयी, गार्गी, अरुंधती, ह्या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या. गार्गी म्हणजे ह्यांच्या टीचरच सीतेच्या. तर त्यांचं त्या काळातल्या त्या विदुषी, त्या काळात एवढी माहिती होती, त्या काळात एवढ्या विद्वत्ता असलेल्या स्त्रिया होत्या. म्हणजे याचा अर्थ काय होता? जागृत केलेलं ना आतलं, आभाळातून तर कुणी पडलेलं नाही आहे. मग हेच महत्त्वाचं आपण लक्षात घेत नाही की बाबा सीता एवढी परिपूर्ण कशी काय, किंवा द्रौपदी, कुंती ह्या सगळ्या एवढ्या कशा काय सक्षम कशा काय झाल्या. तर त्यांची शिक्षिका, त्यांचं ते राजघराण्याला सुद्धा स्पेशली शिक्षण हे जंगलात जाऊनच घ्यावं लागायचं किंवा अगदी सामान्य मुलांप्रमाणेच घ्यावं लागायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिक्षणातून मिळतातच ना. त्या काळातल्या त्या टीचर, तशा माझ्या टीचर. ह्या नंतर वाचन, शाळा, ह्या सगळ्या गोष्टींनी इतकं दिलं, इतकं घेण्यासारखं आहे. मी तर म्हणेन जीवन एवढं सुंदर आहे अडचणींसकट, संकटांसकट, की किती रसपूर्ण आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताने आपल्यासाठी बनवली आहे. आपण त्याकडे त्या दृष्टिकोनातून बघत नाही. आपण फक्त चमत्काराची अपेक्षा करतो. आपण स्वतःच एक चमत्कार असताना आपले हात, पाय, डोळे, नाक, गर्भ, सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदर आहेत. इतकं सगळं जिथल्या तिथं दिलंय. त्याच्यापेक्षा आपण अजून चमत्काराची काय अपेक्षा करतो की कुठेतरी देवीने असं करावं आणि इथून निघावं, ताटं भरावीत. कुठेतरी देवीलाही दळायला जावं लागत असेल ना गिरणीत, कुठल्या तरी भीमाची, शिवाची गिरणी असेल ना. ही आपल्यातली मेंटॅलिटी कधी संपायची? हा आपल्यातला आळस आहे. हे जे अपेक्षा करतो चमत्काराची, हा आपल्यातला आळस आहे. स्वतःतच एक चमत्कार आहोत. मी आत्ताच मगाशी सांगितलं, शक्तिपीठं आपली आहेत, नवरात्र आपलं आहे. हे कुठं बघतो आपण? तुमच्या दारातलं झाड वाढवायचं सोडून तुम्ही त्या झाडाची पानं पडतायत आणि त्याचा कचरा काढायचा नाही म्हणून नवऱ्याला लाडात येऊन तुम्ही सांगता की नाही हो, मला फार कचरा काढायला लागतो, म्हणजे कंबर दुखते, ते पहिलं झाड तोडा. झालं की तिथं संपलं ना तुमचं. खरं. म्हणजे इकडे सरकार ओरडतंय, पर्यावरण करते, आणि तुमची कंबर दुखती म्हणून तुमचा नवराही झाड तोडतो. मग ह्यात कुठलं सक्षमीकरण? झाडाचा कचरा पडतोय, मला झाडायचं नाही. मग सीतेने त्या किंवा रामाने, प्रभू श्री रामचंद्रांनी जंगलात जाऊन लाकडं तोडली, त्याचं काय?
जंगलात जाऊन जे कष्ट घेतले, जे शिक्षकांना पाय दाबले किंवा ते पाणी आणलं रहाटगाडग्याने ओढून, ते कसं मग? तो राजा, ती राणी असून, ती राजकन्या असून वनवासात गेली आणि तुम्हाला काय, तुम्हाला भले मी म्हणत नाही अत्याचार सहन करा, वनवास सहन करा, पण एक झाड सहन होत नाही दारातलं. आणि मग तुम्ही ते कुठून तरी वडाचं पानाचं हे आणता, त्याला भोवती दोरे वळता आणि 7 जन्म नवरा मिळू दे. अरे काय हे, असला नवरा मिळू दे की जो झाड तोडा म्हणून सांगितलं की लगेच तोडेल. म्हणजे पुस्तकात वाचायचं की वडाचं झाड लावलं पाहिजे, ऑक्सिजन मिळतं, आणि नंतर आपण तेच झाड तोडायचं, हे चुकीचं आहे खरं. नाही, कोणतंही झाड का तोडायला सांगताय ना तुम्ही? नवऱ्याला आज्ञा, तुम्ही नवऱ्याला लाडीकपणे तुम्ही ते सांगताय, लाडीकपणे तुम्ही दुसऱ्या गोष्टी का नाही सांगत आहे? लाड वेगळे आणि तुमचं पर्यावरण सांभाळणं वेगळं. कुठल्या लेखकांचा जास्त प्रभाव तुमच्यावर आहे किंवा कुठल्या प्रकारचं वाचन जास्त आवडतं तुम्हाला? ऐतिहासिक वाचन खूप आवडतं. इतिहासातल्या स्त्रिया प्रचंड आवडतात. म्हणजे मी गायत्री राणी हा माझ्या सगळ्यात जास्त आदर्श राणी, म्हणजे प्रचंड प्रेम माझं त्यांच्यावर, की त्या धाडसानी ज्या राहिल्या. विजयराजे सिंधिया ह्या आत्ताच्या ह्या, म्हणून मला त्यांच्या जेव्हा त्यांचं चरित्र असतं आणि आत्मचरित्र खूप आवडतात, तर हे सगळे जे वाचते तेव्हा त्याच्यातून नक्कीच काहीतरी छान मिळतं. वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो. ताईंनी ऐतिहासिक कादंबऱ्याबरोबर आपल्याला श्रीरामाची कथा पण सांगितली, महिलांनी कसं वागावं हेही सांगितलं, पर्यावरण कसं सांभाळावं हेही सांगितलं. मला असं वाटतं की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या 5 स्त्रियांचा इतिहासामध्ये उल्लेख केलेला आहे. त्या स्त्रियांबद्दलही आता ताई बोलत होत्या. तसंच मला राजकारणातलं व्यक्तिमत्व विजयराजे शिंदे याही खूप आवडतात, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. याचाच अर्थ आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, तरच आपल्याला बोलताही येतं, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आज इतक्या सक्षमपणे ते आपल्याशी संवाद साधत आहेत. तरी आपण अनेक ठिकाणी फिरता, म्हणजे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की 6व्या मजल्यावर जर तुम्ही असलात मंत्रालयाच्या, तर खालच्या मजल्यावरच्या त्या माणसाला माहिती असतं की आमच्या चालुक्यताई आलेल्या आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी तुमचा प्रवास चालू असतो, अनेकांशी संपर्क येतो. अशा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडलेला आहे? माझ्या जिजाऊ. अरे वा. जिजाऊ राणीसाहेब, तारा राणीसाहेब, कुंती. मला ते कुंतीचं पात्र नेहमी महाभारतातलं खूप आवडलेलं आहे. द्रौपदी, सीता, मंदोदरी आणि आताच्या गायत्री राणी, मगाशी मी उल्लेख केलेला विजयराजे सिंधिया. प्रत्येक स्त्री काहीतरी, म्हणजे आता तुम्ही समोर बसलाय तर मला आता कितीतरी गोष्टी कळाल्या. असं चांगलं घेण्यासारखं ती वृत्ती तर आपल्यातच आहे. चांगला पदार्थ आपण पटकन शिकतो. म्हणजे शेजारणींनी चांगली डिश आणून दिली तर तिला विचारतो रेसिपी लगेच. मग हे वेचणं आपल्यातच आहे. असं नवरा नाही म्हणणार की हां तू हे बनवलंय का, तू बनव म्हणेन, पण तो म्हणणार नाही की रेसिपी मला बघू कशी आहे मी बनवतो. तर ते आपल्याकडेच ज्ञान आहे. तर हे बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बऱ्याच स्त्रिया आहेत, बऱ्याच लेखिका आहेत. आता नावं घ्यायला तेवढं पटापटा लक्षात येत नाही, तरी पण खूप माणसं प्रभाव पाडून गेली. अगदी आमच्या शरणावासुद्धा पोळ्यावाल्या त्यासुद्धा एक एक गोष्ट अशी बोलतात की डोळे उघडतात माझे. लिटरली त्या बोलतात तेव्हा नवल वाटतं मला की बापरे हे काय आहे ज्ञान. तर हे कष्टाचं ज्ञान आहे. अगदी. बाई जेव्हा बोहारीन जेव्हा दारावर येते की टब घ्या, साड्या द्या किंवा काय नळ वगैरे द्या, आणि ते ती सुद्धा काय बोलते, ती भाव कशी करते, ती व्यवहार कशी करते. यार स्त्रीमध्ये किती गोष्टी आहेत अशा. म्हणजे माझी स्त्री चालवतीये पृथ्वी, पृथ्वीच स्त्री आहे, ती चालवती ना, ती पण चालली आहे ना. तर मग माझ्यात काय नाही आहे, सगळं काही आहे. या सगळ्यांचा प्रभाव यांच्यावर जरी असला तरी त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे, हे आज पूर्ण मुलाखतीतनं तुमच्या लक्षात आलं असेल. तरी तुम्ही 2 मुलींची आई आहात. 2 मुलींचा जन्म, म्हणजे त्या काळामध्ये मुलींना जन्माला घालणं मग वंशाचा दिवा नाही का, असंही बऱ्याचदा विचारलं जातं. कारण मी जेव्हा जेव्हा अनेक ठिकाणी प्रचारासाठी किंवा सामाजिक कार्यात जाते, मी सुद्धा एका मुलीची आई आहे. तर आजही ह्या टेकनॉसॉवी युगामध्ये त्या टेकनॉसॉवी स्त्रीला विचारलं जातं की तुला मुलगा नाही का. आपण तो भेदभाव करत नाही, ही आपल्या विचारांची प्रगती आहे. पण आजच्या समाजातल्या या मुलांना, मुलींना तुम्ही काय संदेश द्याल या व्हिडिओच्या माध्यमातून? आम्ही अजून तरुण आहोत. नाही, गमतीचा भाग आला. आम्ही अजूनही म्हणजे अजूनही 100 वर्ष जितकं आम्हाला आयुष्य असेल तितक्या आयुष्यभर आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचं आहे, मरेपर्यंत. जर ही जागृती माझ्यात आहे तर मग तरुणात का नसावी.
तरुण मुलींमध्ये का नसावी? त्यांनी ती जागृती केली पाहिजे की जगायचं आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत आनंद घेत जगायचं आहे, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे, दुसरं काय करणार आहे आपण? आणि आयुष्य खूप छोटंसं आहे, हे मुलांना लक्षात येत नाही आहे. म्हणजे त्याला आपण तारुण्याचा कैफ म्हणतो. तर तुम्हाला तो वेळ जातोय ना हे डोक्यात येत नाही की वेळ पळतोय. मला आयुष्यात कुठलंच दुःख वाटत नाही, एकाच गोष्टीचं दुःख वाटतं की माझ्या हातात वेळ कमी आहे आणि मला खूप काही करायचं आहे. राज कपूरचं एक गाणं आहे, लडकपण खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढापा देख के रोया. तर मला असं वाटतं तुमच्या या संदेशातनं तरुणांना हेच सांगितलेलं आहे की वेड्या, रडण्यापेक्षा लढण्यात शान आहे असं ताई नेहमी सांगतायत. आणि आत्ताही या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हालाही कदाचित तोच संदेश द्यायचा होता. इतकं रसभर रसरशीत काय म्हणतात त्याला, विचारांनी भरलेलं हे रसरशीत तारुण्यच म्हणावं लागेल. सुरेखा पुणेकरांची एक लावणी आहे, पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा. म्हणजे माणूस जरी वयाने थकला, म्हणजे वयाने वयोवृद्ध झाला असेल तरी पण त्याचं जे तारुण्य आहे किंवा ते देठ जे हिरवं असं त्याच्यात उल्लेख केलाय, तर मनातलं तारुण्य हे हिरवगारच असलं पाहिजे. माणूस वयाने म्हातारा होईल, वृद्ध होईल, सुरकुत्या येतील, पण विचारांचं तारुण्य हे असं हिरवगारच असलं पाहिजे कदाचित, मला असं वाटतं. तर मैत्रिणींनो, मला वाटतं ह्या विचार मालिकेमध्ये आपण आज ताईंचे विचार ऐकलेले आहेत. वेळेअभावी कदाचित याचे अनेक एपिसोडही होतील, पण आज मी इथंच थांबतेय. ताई, आणखीन काही तुम्हाला समारोपामध्ये बोलायचं असेल तर बोलू शकता. हां, तरुणांना आपण म्हणालात ना काय सांगाल ते, तर आत्ताच आपण बोललो, माझ्या मुलींना आत्तापर्यंत असं कधी अश्रू येणं किंवा रडणं वगैरे, अत्यंत दुःखात, अत्यंत त्रासात, त्या वेदनेत त्या जगल्या. तर असं कधी मी, पहिली गोष्ट मी त्यांना हे सांगितलं की रडणं हे परमेश्वरही ऐकत नाही. अश्रू आणि तुमचं दुःख, वेदना हे थोड्या वेळाकरता ठीक आहे, पण तुमचं रडणं, तुमचं दुःख, तुमच्या वेदना ह्या परमेश्वर सुद्धा ऐकू इच्छित नाही. कारण त्यांनी तुम्हाला त्याच्यात, तुमच्यात भरलंय, तुम्हाला ताकद भरलेली आहे. ती ताकद लक्षात घ्या. माझ्या दोन्ही मुली आजपर्यंत कुठल्याही गोष्टीबद्दल हट्ट किंवा रडणं ह्या दोन्ही गोष्टी, मला त्यांच्या कधी आरडायला लागलं की मी रागवते. म्हणजे रडल्याच नाहीत त्या मुळात, थोडं जरी त्या अशा काही हे झालं, म्हणजे दबाव नाही, असा प्रेशर नाही, परंतु त्यांना माहिती आहे की आपली आई कधी रडत नाही किंवा अश्रू गाळत नाही किंवा मी हे कसं करू असं म्हणत नाही, तर मग त्या कशा म्हणतील. अतिशय सक्षम आणि छान मुली आहेत. लांब लांबपर्यंत गाडी चालवतात. ते अगदी उटीला गेल्या त्या ड्रायव्हर न घेता गाडी चालवत गेल्या, किंवा गोव्याला जातात तर ते गाडी एकट्याच घेऊन जातात. तर हे माझ्या मुलींचं कौतुक नाही, इथल्या कितीतरी आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, आदिवासी मुली आहेत की ज्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च क्षेत्र गाठत आहेत. आणि आहे, सक्षमीकरण आहे, वादच नाही. अजून त्याला खतपाणी घातलं पाहिजे, तेच आतली ऊर्जा बाहेर आली पाहिजे, प्रत्येक तरुणाची आली पाहिजे, प्रत्येक तरुणीची आली पाहिजे. आपल्याजवळ काय नाही हे बघण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे हे बघणं फार गरजेचं आहे. खरंय, अभी तो मापी है मुट्ठी भर जमीन, अभी सारा आसमा बाकी है, असंच मला तुमच्याबद्दल वाटतं. दोन्ही मुली एक विधी क्षेत्रात आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व गाजवत आहेत. तुमचंही एक वेगळं क्षेत्र आहे. मला वाटतं 3 शक्ती एकत्र येऊन हे घर चालतं असं म्हटलं तरी चालेल. आणि खूप काही तुमच्या मुलाखतीतनं जाणता आलं, शब्दांच्याही पलीकडं तुम्हाला पारखता आलं. तुम्ही तुमचा मौलिक वेळ दिला त्याबद्दल शतशः धन्यवाद. मैत्रिणींनो, ही मुलाखत आवडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा.